नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हेनरी फेवाल यांची 14 व्यवस्थापनाची तत्त्व यांना सुरुवात आपण केली होती. त्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीचे 4 व्यवस्थापनाची तत्त्वे शिकलेलो आहोत. तर जे काही राहिलेली 10 व्यवस्थापनाची तत्त्वे आहेत, ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला मग सुरू करू आजच्या या आपल्या राहिलेल्या व्यवस्थापनाच्या तत्वांना. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, हेनरी फेवाल यांच्याविषयी माहिती पाहिली होती. त्यानंतर सुरुवातीचे तत्व पाहिले होते. त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन आणि प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. हे 4 तत्व आपण काल शिकलेलो आहोत. तर राहिलेले तत्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर बघा, 5 नंबरचं तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. काय सांगतं हे तत्व? निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व. आता हे तत्व काय सांगतं बघा, दिस प्रिन्सिपल स्टेट्स दॅट देअर शुड बी वन हेड अँड वन प्लॅन इन एव्हरी ऑर्गनायझेशन. तर काय सांगतं हे तत्व की कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये काय असलं पाहिजे की एक प्रमुख आणि एकच योजना अशी त्यांचं तत्व असलं पाहिजे. म्हणजे each groups in the organization should have the same objective and the group should be directed by one manager using single plan. म्हणजेच जी काही व्यावसायिक संघटना आहे त्या संघटनेमध्ये प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी काय करायला पाहिजे, काम करायला पाहिजे आणि त्यांना जे काही मार्गदर्शन करणार आहे, जे काही सूचना देणारा व्यक्ती आहे, जो काही मॅनेजर आहे, तो कोण असला पाहिजे? एकच असला पाहिजे. एकानेच काय केलं पाहिजे, त्यांना सूचना दिल्या पाहिजे आणि जो काही त्यांचा प्लॅन आहे, जे काही आराखडा आहे, तो आराखडा त्यांना समजून सांगितला पाहिजे. असं हे तत्व सांगतं. जर हेड असतील, अनेक जर त्यांचे आराखडे असतील, प्लॅन असतील, तर काय होणार? जे काही सबऑर्डिनेट्स असतात, जे काही एम्प्लॉयी असतात, ते कन्फ्यूज होतील की कोणाच्या तत्वानुसार चालायचं, कोणाचा प्लॅन ऐकायचा. म्हणून काय असलं पाहिजे, त्यांच्या निर्देशनामध्ये म्हणजे डायरेक्शनमध्ये एकवाक्यता असली पाहिजे, असं हे तत्व सांगतं. त्यानंतर बघा 6 नंबरचं तत्व प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. म्हणजेच काय सांगितले या तत्वामध्ये की सामूहिक हितापेक्षा काय करायचं, वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे हे तत्व आहे. म्हणजे काय करायचंय की या तत्वानुसार आपलं जे काही हित आहे स्वतःचं, इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक जे काही हित आहे, ते हित बाजूला ठेवून आपण काय करायचं, जे काही सामूहिक हित आहे ऑर्गनायझेशन, त्या सामूहिक हिताला अगोदर महत्त्व द्यायचं, असं हे तत्व सांगतं. तर बघा काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल द इंटरेस्ट ऑफ अन इंडिव्हिज्युअल मस्ट बी गिवन लेस इम्पॉर्टन्स दॅन द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. तर काय, जी काय व्यावसायिक संस्था आहे, जी काय ऑर्गनायझेशन आहे, की जो काही त्यांचा स्वतःचा जो काही इंडिव्हिज्युअलचा जो काही इंटरेस्ट आहे, त्याला काय केला पाहिजे, कमी महत्त्व दिले पाहिजे आणि जो काही सामूहिक जो काही ग्रुप आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या हिताला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. बघा, व्हाईल टेकिंग decisions in the organization, the manager should always consider the interest of the whole group rather than the interest of single employee. तर काय केलं पाहिजे मॅनेजरने त्या व्यावसायिक ऑर्गनायझेशनमध्ये की ज्यावेळेस तो काही निर्णय घेणार आहे, त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे, एका विशिष्ट एम्प्लॉईचा, सबऑर्डिनेशनचा किंवा एका व्यक्तीचा विचार न करता सगळा जो काही ऑर्गनायझेशनचा जो काही ग्रुप आहे एकत्रित, त्या ग्रुपचा विचार करूनच काय केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. सिमिलरली द एम्प्लॉई शुड प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन्स फर्स्ट अँड हिज पर्सनल इंटरेस्ट शुड बी सबऑर्डिनेटेड. फॉर एक्झाम्पल, इन एव्हरी गेम द प्लेयर्स आर ऑलवेज थिंकिंग अबाउट विनिंग द मॅच ॲज अ टीम rather than their individual records. तर बघा काय सांगितलं आहे की जसं मॅनेजरनं काय करायचं, विशिष्ट एका एम्प्लॉईचा विचार न करता सगळ्या ग्रुपचा विचार करायचा, तशाच प्रकारे एम्प्लॉईने पण काय करायचं, कामगारांनी पण काय करायचं की
स्वतःचा विचार न करता जी काही संस्था आहे आपली, ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो, जी आपली कंपनी आहे, त्या कंपनीचा आधी विचार केला पाहिजे आणि नंतर आपला पर्सनल इंटरेस्ट केला पाहिजे. जसं की इथं उदाहरण सांगितलं बघा, काय एव्हरी गेम प्रत्येक गेम काय केला जातो? प्लेयर्स खेळत असतात. कोणत्या विचाराने खेळत असतात, की आपल्याला सामूहिकरित्या आपल्याला तो खेळ जिंकायचा आहे. स्वतःचा जो काही तो इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड आहे त्यांचा, तो रेकॉर्ड थोडा बाजूला ठेवतात आणि अगोदर जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतात. असे हे तत्व सांगत आहे, की आपल्या वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान द्यायचं आणि जे काही सामूहिक हित आहे संस्थेचं त्यांना प्रथम स्थान द्यायचं. त्यानंतर बघा 7 नंबरचं प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन म्हणजेच केंद्रीकरणाचे तत्व. बघा आता हे तत्व काय सांगतं? सेंट्रलायझेशन रेफर्स टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर्स अँड ऑथॉरिटीज. तर काय सांगितलंय? केंद्रीकरण म्हणजे काय आहे, की अधिकार एकवटणे आणि अधिकारांचे काय करायचे? केंद्रीकरण करणे म्हणजेच काय? सेंट्रलायझेशन असं सांगितलंय, की आहे. काही संघटनेमध्ये काय होतं? इन सम ऑर्गनायझेशन्स धिस पॉवर इज वेस्टेड इन वन हँड ऑर फ्यू हँड्स. तर काय केलं जातं? काही ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये हे जे काही पॉवर आहेत, अधिकार आहेत, ते एकाच व्यक्तीकडे दिले जातात आणि किंवा एका विशिष्ट ग्रुपकडे दिले जातात. मग त्याचा काय होतो? गैरवापर केला जातो. धिस सिच्युएशन ऑकर्स इन द स्मॉल ऑर्गनायझेशन्स बट इफ द साइज ऑफ द organization is large, then there is decentralization of the power or authorities. आता ज्या ठिकाणी विशिष्ट लोकांकडेच अधिकार दिले किंवा एका व्यक्तीकडेच अधिकार दिले, ते कोणत्या संघटनेला लागू होतं? ते फक्त जी काही संस्था छोटी आहे, लहान साईजची ऑर्गनायझेशन आहे, त्या फक्त ऑर्गनायझेशनला काय होते? ते लागू होते. परंतु जर मोठी असेल ऑर्गनायझेशन संस्था आणि त्या ठिकाणी जर विशिष्ट लोकांकडे, ग्रुपकडे किंवा एका व्यक्तीकडे जर अधिकार दिले, तर काय होतो? त्या अधिकारांचं डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरण केलं जातं आणि त्याचा गैरउपयोग केला जातो. म्हणून केंद्रीकरण केले पाहिजे. अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल देअर मस्ट बी प्रॉपर बॅलन्स बिटवीन सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन इन द ऑर्गनायझेशन. तर मग या तत्वानुसार काय सांगितले आहे, की संघटनेमध्ये केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचा काय असलं पाहिजे? समतोल असला पाहिजे. तरच काय होते? ती संस्था त्यांचं जे काही ऑर्गनायझेशनल गोल आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, ते पूर्ण करू शकते. त्यानंतर बघा काय आहे? प्रिन्सिपल ऑफ रिम्युनरेशन म्हणजेच मोबदला, पगार. मोबदल्याचे तत्व काय सांगते, की अप्रोप्रिएट रिम्युनरेशन टू स्टाफ or employees is the principle to keep them satisfied financially as well as retain them for long span of time within the organization. हे तत्व काय सांगते, की जे काही कर्मचारी आहेत त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला काय केलं पाहिजे? योग्य तो मोबदला देऊन त्यांना सॅटिस्फाय केलं पाहिजे फायनान्शियली म्हणजेच आर्थिक त्यांचं समाधान पूर्ण करणं काय संघटनेचं कर्तव्य आहे. कशासाठी त्यांना समाधानी करायची? कारण की ऑर्गनायझेशन संस्था ही दीर्घ कालावधीसाठी चालणारी संस्था आहे आणि त्यांना जर सॅटिस्फाय नाही केलं आर्थिक, तर ते काय होतील? नाराज होतील आणि जसं कार्यक्षमपणे काम करायचं तसं काम करणार नाहीत. म्हणून त्यांचं जे काही स्किल आहे, त्यांचं जे काही एज्युकेशन आहे, त्यांचं जे काही एक्सपर्टाईज आहे, नॉलेज आहे किंवा वर्क आहे, त्याच्यानुसार त्यांना योग्य ते मानधन किंवा मोबदला दिला पाहिजे. बघा त्यानंतर 9 नंबरचं प्रिन्सिपल ऑफ स्केलार चेन म्हणजेच अधिकार साखळीचे तत्व. आता हे तत्व काय सांगतं? स्केलार चेन मीन्स द हायरार्ची ऑफ authority from top level to the lower level for the purpose of communication. आता स्केलार चेन काय सांगितलेले आहे, की संघटनेमध्ये जे काही व्यक्ती असतात, जे काही इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप किंवा जे काही व्यवस्थापकीय ग्रुप असतो, त्यामध्ये काय असतो? त्यांना एकमेकांसोबत कम्युनिकेशन करणं गरजेचं असतं, संवाद साधणं गरजेचं असतं. तर मग जो काही संवाद साधायचा आहे, एकमेकांसोबत जे काही कम्युनिकेशन करायचं आहे, टॉप लेव्हलला मिडल लेव्हलशी, मिडल लेव्हलला लोअर लेव्हलची, तर त्यांचं काय असली पाहिजे? एक प्रॉपर चेन असली पाहिजे कम्युनिकेशन करण्यासाठी. म्हणजेच व्यवस्थितरित्या काय केलं पाहिजे? त्यांनी एक चेन वापरून काय केलं पाहिजे?
कम्युनिकेशन वापरलं पाहिजे. दिस हेल्प्स टू इन्शुअर द ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन. तर काय होते, यामुळे माहिती व संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थित राखण्यास मदत होते. जो काही समजा मुख्य मॅनेजरनं काय केलं, ऑर्डर दिली की आपल्याला एवढं काम करून घ्यायचं आहे इतक्या वेळेमध्ये, तर काय करणार मग जो काही मध्यम पातळीवरचा जो काही व्यवस्थापक आहे तो काय करणार, मग त्या वर्करला ऑर्डर देणार, कमांड देणार आणि तो ते काम करून पूर्ण घेणार. अशी काय असली पाहिजे, कम्युनिकेशन मध्ये चेन असली पाहिजे. ट्रॅडिशनली ऑर्गनायझेशन्स यूज टू फ्रेम लार्ज स्केलर चेन विच इज टाइम कंझ्युमिंग. तर काही पारंपरिकरित्या काय केलं जात होतं की जे काही ऑर्गनायझेशन संस्था आहेत त्या पूर्वीपासून संघटनेमध्ये मोठ्या जे काही कम्युनिकेशन साखळी आहे तिचा वापर करायचे, की जी काही खूप मोठी कम्युनिकेशन साखळी आहे त्या कम्युनिकेशन साखळीचा वापर करायचे. जसं की फॉर एक्झाम्पल जनरल मॅनेजर इन्फॉर्म्स टू द डिसिजन्स टू रिस्पेक्टिव्ह फंक्शनल मॅनेजर, देन फंक्शनल मॅनेजर विल pass it to supervisor, the supervisor will inform it to foreman and so on according to level of authority. तर अशा प्रकारे काय असायचं, पूर्वी कम्युनिकेशन केलं जायचं आणि अधिकारानुसार कमांड म्हणजेच समोरच्याला काम सांगितलं जायचं. तर असं ही खूप मोठी प्रक्रिया असल्यामुळं हिला काय असायचा, ते योग्य निर्णय घेण्यासाठी आणि काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागायचा. म्हणून काय केलं पाहिजे, की योग्य प्रकारे एक चेन तयार करून काय केलं पाहिजे, अधिकार साखळीचा वापर करून ते तत्वाचा वापर केला पाहिजे आणि व्यवस्थितरित्या कम्युनिकेशन केलं पाहिजे. त्यानंतर बघा प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर, सुव्यवस्थेचे तत्व. आता हे तत्व कशावर अवलंबून आहे, दिस प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. म्हणजेच काय सांगितलेलं आहे या तत्वामध्ये, की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असणे, असं हे तत्व सांगतंय. की जी काही प्रत्येक गोष्ट आहे, जे काही काम करायचं आहे ते योग्य नियोजित जागेवर होणं गरजेचं आहे आणि योग्य गोष्टीसाठी योग्य जागा असणं गरजेचं आहे. ह्युमन रिसोर्सेस अँड मटेरियल शुड बी इन द राईट प्लेस ॲट द राईट टाइम फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी. म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे त्या ठिकाणी योग्य व्यक्ती त्या कामावर लावला पाहिजे. परत जो काही त्यांना लागलेलं मटेरियल आहे लागणार कामासाठी, ते मटेरियल योग्य ठिकाणी पुरवलं पाहिजे आणि योग्य वेळेमध्ये. तरच काय होईल, मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे त्या कंपनीची, संस्थेची जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढेल. म्हणून काय केलं पाहिजे, योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती योग्य वेळेला आणि योग्य जागेवर नेमणूक त्याची केली पाहिजे आणि काम लावलं पाहिजे. ह्युमन रिसोर्सेस शुड बी प्लेस ॲट राईट प्लेस अँड ऑन राईट जॉब. परत जे काही मानवी संसाधन आहे ते काय केलं पाहिजे, योग्य ठिकाणी योग्य कामावर त्यांना लावलं पाहिजे. समजा जो काही टेक्निकल व्यक्ती आहे त्याला फायनान्शियल डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट त्यामध्ये काम लावलेस तो तशा कार्यक्षमपणे काम करणार, त्याचं जे काही टेक्निकल वर्क आहे त्याच ठिकाणी त्याला टेक्निकल काम लावलं पाहिजे. द प्रिन्सिपल फोकसेस ऑन द प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. तर हे जे काही प्रिन्सिपल ऑफ ऑर्डरचं जे काही तत्व आहे ते कशावर मुख्य फोकस करतं, की जे काही प्रॉपर युटिलायझेशन, जे काही भौतिक आणि जे काही मानव संसाधन आहे ऑर्गनायझेशन संस्थेचं, त्याचं व्यवस्थितरित्या काय करायचा, वापर करायचा, याच्यावर ते जास्त भर देते. त्यानंतर बघा 11 नंबरचं प्रिन्सिपल ऑफ युनिटी म्हणजेच समान न्यायाचे तत्व. तर काय सांगते समान न्यायाचे, की सगळे जे काही एम्प्लॉईज आहेत, मॅनेजर्स आहेत कंपनीमध्ये, जे काही काम करणारे ग्रुप किंवा इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना काय केलं पाहिजे, समान न्याय दिला पाहिजे, कोणासोबत पण भेदभाव केला नाही पाहिजे. मॅनेजमेंट शुड बी फेअर ॲज वेल ॲज फ्रेंडली टू द सबऑर्डिनेट. मॅनेजमेंटनं कसं असलं पाहिजे,
व्यवस्थित असलं पाहिजे आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत काय केलं पाहिजे, मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. while dividing the work, delegating the authorities, deciding the monetary terms etc. ज्यावेळेस मॅनेजर काय करत आहे, काम वाटप करत आहेत, त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे, मैत्रीपूर्ण आणि योग्य प्रकारे काय केलं पाहिजे, कामाची वाटप केली पाहिजे. ज्यावेळेस परत काय अधिकारांची वाटप करत आहेत, ज्यावेळेस जे काही मॉनिटरी टर्म्स ठरवत आहेत, त्यावेळेस पण काय केलं पाहिजे, योग्य व्यक्तीला योग्य न्याय देण्याचं काम केलं पाहिजे, म्हणजे कोणावर पण अन्याय झाला नाही पाहिजे. त्यानंतर देअर शुड नॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन बिटवीन द एम्प्लॉईज, म्हणजे जे काही एम्प्लॉय आहेत त्या एम्प्लॉईमध्ये काय नसलं पाहिजे, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव नसला पाहिजे. इट इज ऑल्सो सजेस्ट दॅट द रिम्युनरेशन शुड नॉट डिपेंड ऑन द डिपार्टमेंट बट at the level on which subordinates are working. तर बघा काय सांगितलं आहे, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की कर्मचाऱ्यांचे वेतन हे ते काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कशावर असले पाहिजे, की कोणत्या पातळीवर काम करीत आहे, की तो एम्प्लॉई कुठं काम करत आहे, त्याची पातळी काय आहे, त्याची लेवल काय आहे, त्याच्यावर काय केलं पाहिजे, त्याचं वेतन ठरवलं पाहिजे. The employees working on the same level but in different departments should be paid same wages. This equity will help in avoiding conflicts in the organization. तर काय केलं पाहिजे, एम्प्लॉईज वर्किंग ऑन द सेम लेवल, जे काही एम्प्लॉई सेम लेवल मध्ये काम करत आहेत परंतु वेगवेगळं त्यांचं डिपार्टमेंट आहे, परंतु कामाची लेवल सेम आहे, त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, सगळ्यांना सेम वेजेस, सारखीच पगार, सारखंच रिम्युनरेशन दिलं पाहिजे. मग याच्यामुळं काय होईल की कंपनीमध्ये इक्विटी काय करेल, हेल्प करेल, कशाला, जे काही कन्फ्लिक्ट म्हणजे जे काही तंटे निर्माण होणार आहेत, वाद निर्माण होणार आहे कंपनीमध्ये, तो वाद कमी करण्यासाठी काय करेल, हे इक्विटी मदत करेल, असं हे तत्व सांगतं. त्यानंतर बघा 12 प्रिन्सिपल ऑफ स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर, कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. आता हे तत्व काय सांगते की कर्मचाऱ्यांना भरती करते वेळेस काय केलं पाहिजे, त्यांना की त्यांचा सेवाकाल किती असला पाहिजे, त्यांची पगार किती असणार, त्यांना जॉब सिक्युरिटी असणार का नाही, या सगळ्या गोष्टी त्यांना काय केल्या पाहिजे, त्यांना सांगितल्या पाहिजे किंवा त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. ॲट द टाइम ऑफ रिक्रुटमेंट ऑफ एम्प्लॉईज द मॅनेजमेंट शुड अश्युअर देम अबाउट स्टॅबिलिटी ऑफ टेनर ऑर जॉब सिक्युरिटी. काय सांगितलं पाहिजे की त्यावेळेस भरती करायची त्यावेळेस एम्प्लॉईला सांगितलं पाहिजे की त्यांची जॉबची स्टॅबिलिटी कशी आहे, त्यांचा कालावधी किती आहे, 1 वर्षासाठी आहे तर फिक्स सांगितलं पाहिजे की 1 वर्षासाठी तुमची नेमणूक करणार आहोत. परत त्यांची जॉब सिक्युरिटी भविष्यामध्ये असेल का नसेल ते पण स्पष्ट केलं पाहिजे. इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन क्रिएटिंग सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमॉंग द एम्प्लॉईज. तर काय करते ही मदत, कशासाठी होते की कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संघटनेमध्ये जी काही व्यावसायिक संघटना आहे त्याच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी हे तत्व मदत करते. जर अशी त्यांना जॉब सिक्युरिटी दिली, योग्य पगार दिला तर काय करतील, ते मन लावून काम करतील आणि जी काही संस्था आहे संस्थेची ग्रोथ जास्तीत जास्त होईल. इनसिक्युरिटी इन जॉब always affect the efficiency of employees adversely, whereas job security minimizes employees turnover ratio. तर बघा काय करते इनसिक्युरिटी, कामाची जी काही सुरक्षितता आहे ती जर नसेल तर काय करते, जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्यावर उलटा त्याचा परिणाम होतो आणि ते काय करतात, कमी प्रमाणात काम करतात आणि जो काही टर्नओव्हर होणार आहे जास्तीचा, तो टर्नओव्हर जास्त होत नाही आणि फक्त नोकरी सोडण्याची काय करतात ते तयारीमध्ये असतात. म्हणून स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर या तत्वाचा अवलंब संस्थेमध्ये केला पाहिजे. त्यानंतर बघा 13वं तत्व प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह, म्हणजेच पुढाकार घेण्याचे तत्व. आता कशासाठी पुढाकार घ्यायचा, तर प्रत्येक एम्प्लॉईनं जे काही सहकारी असतील, जे काही ग्रुप असेल, इंडिव्हिज्युअल असेल किंवा मॅनेजर असेल किंवा व्यवस्थापन असेल, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये काम करण्यामध्ये.
तर बघा काय सांगते हे तत्व. इनिशिएटिव्ह रेफर्स टू व्हॉल्युंटरिंग टू डू द वर्क इन अन इनोव्हेटिव्ह वे. काय करते हे तत्व की पुढाकार म्हणजे काय सांगितलेलं की नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी काय करते ती स्वयंप्रेरित करते. कोणाला? एम्प्लॉईला. हे तत्व काय करते, जर पुढाकार घेण्यास जर त्यांना संधी दिली एम्प्लॉईला, त्यांचे जे काही आयडिया असतील, त्यांचे जे काही मत असतील ते ऐकून त्यांचे जे काही निर्णय आहेत त्यांना जर संधी दिली, ते काय करणार? पुढाकार घेणार आणि ते काय होणार? काम करण्यासाठी स्वयंप्रेरित होतील. म्हणून काय केलं पाहिजे? त्यांना पुढाकार घेण्यासाठी संधी दिली पाहिजे. द फ्रीडम टू थिंक अँड वर्क ऑन न्यू आयडियाज encourages employees to take initiative while working on a given task. म्हणजेच काय आहे? कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या जे काही नवीन कल्पना आहेत, त्यांच्या नवीन कल्पनावर जर त्यांना विचार करण्यासाठी संधी दिली आणि त्यांच्या विचारानुसार जर त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले, तर काय होणार? मग त्यांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण होणार आणि ते चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन काम करणार. दिस इनिशिएटिव्ह शुड बी वेलकम बाय द मॅनेजर थ्रू डिस्कशन्स ऑन द न्यू आयडियाज. परत काय केलं पाहिजे? मॅनेजरने जे काही पुढाकार घेणारे जे काही एम्प्लॉय आहेत त्यांचं काय केलं पाहिजे? वेलकम केलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांचे जे काही निर्णय आहेत, त्यांचे जे काही आयडिया आहेत, विचार आहेत, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. म्हणजेच ते काय होतील? प्रेरित होतील आणि अजून त्यांचे आयडिया सांगतील आणि मन लावून काम करतील. इट ऑल्सो हेल्प्स इन क्रिएटिंग हेल्थी ऑर्गनायझेशनल कल्चर. परत ते कशासाठी मदत करते की जे काही संस्थेमध्ये जे काही निरोगी वातावरण आहे, ते निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी काय करते? हे तत्व मदत करते. जर एम्प्लॉयच्या आयडियाज ऐकल्या, त्यांचं म्हणणं काय आहे ऐकलं, त्यांचे डिसिजन्स ऐकले, तर त्यांना आपुलकीची भावना निर्माण होते आणि ते स्वयंप्रेरित होऊन अजून कार्यक्षमपणे काम करत असतात. त्यानंतर आहे शेवटचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट डी कॉर्प्स, म्हणजे टीम वर्क, संघ भावनेचे तत्व. जसं आपण म्हणतो एकीचे बळ. तर बघा काय सांगते हे तत्व. हेनरी फेवल हॅज गिवन एम्फेसिस ऑन टीम वर्क. काय सांगितलेले आहे? हेनरी फेवल यांनी जे काही सांघिक काम आहे किंवा कृती आहे त्यावर काय दिलेली? त्यांनी भर दिलेला आहे. इस्प्रिट डी कॉर्प्स मीन्स युनियन इज स्ट्रेंथ. आता काय सांगितले? संघ भावना म्हणजेच काय? एकी हेच बळ आहे असं आपण म्हणतो, तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. रनिंग एनी ऑर्गनायझेशन इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी अँड ह्युमन रिसोर्सेस आर द व्हॅल्युएबल असेट ऑफ द ऑर्गनायझेशन. आता रनिंग एनी ऑर्गनायझेशन म्हणजे जी काही व्यावसायिक संस्था आपण किंवा संस्था चालवत आहेत, ती काय? एक ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे, एक समूह कार्य आहे. म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं? जे काही मानव संसाधने आहेत ते त्या संस्थेचे असेट, संपत्ती म्हणून त्याचा वापर केला जातो. इफ ऑल एम्प्लॉईज आर वर्किंग ॲज अ युनियन अँड विथ म्युच्युअल ट्रस्ट, द डिफिकल्टीज कॅन बी सॉल्व्ह क्विकली. जर सर्व एम्प्लॉईज कसे काम करतील? युनियन, एक संघाने किंवा एक मताने किंवा एकत्रित विश्वासाने जर काम करतील, तर काय होतील? ज्या काही डिफिकल्टीज आहेत, ज्या काही त्रुटी असतील त्या लवकर किंवा तात्काळ सोडवण्यासाठी मदत होईल. देअरफॉर ॲज अ लीडर मॅनेजर शुड क्रिएट अ स्पिरिट ऑफ टीमवर्क अँड अंडरस्टँडिंग अमॉंग एम्प्लॉईज टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल इझिली. मग काय होईल की जे काही संघटनेचे ध्येय आहे सहज साध्य करण्यासाठी व्यवस्थापन काय केले पाहिजे? कर्मचाऱ्यांमध्ये संघ भावनेची व समंजसपणाची जाणीव निर्माण केली पाहिजे. तर काय होईल? जर एकत्रित काम केलं, संघ भावना निर्माण झाली, तर काय होईल? सगळे एकत्रित काम करतील आणि जे काही संघटनेचं, व्यावसायिक संघटनेचं जे काही ध्येय आहे, जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, ते पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत होईल आणि ज्या काही अडचणी येतील, ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, ते चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करण्यासाठी पण मदत होईल. अशा प्रकारे आपण हेनरी फेवल यांची 14 व्यवस्थापनाची तत्वे पाहिलेली आहेत. त्यामध्ये बघा पहिलं कोणतं होतं? प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, जे की कामाच्या विभागणीविषयी सांगतं. परत प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, जे काय
अधिकार आणि जबाबदारी विषयी सांगते. परत तिसरं प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन, जे की शिस्तीविषयी सांगते की शिस्त असायला पाहिजे संस्थेमध्ये. परत प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड, काय असले पाहिजे, जे काही कमांड देणार आहे, जे काही ऑर्डर देणार आहे, त्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे आदेशामध्ये. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन, काय सांगते हे तत्व, की निर्देशन डायरेक्शन मध्ये पण काय असली पाहिजे, एक वाक्यता असली पाहिजे. परत 6वं काय सांगतं, की जे काही इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट आहे त्यांना दुय्यम स्थान दिलं पाहिजे. आपल्या जे काही वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देऊन संस्थेच्या हिताला प्रथम स्थान दिलं पाहिजे. त्यानंतर आहे प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन, केंद्रीकरणाचे तत्व. यामध्ये काय सांगितलं, की विशिष्ट गटाकडे किंवा एक विशिष्ट व्यक्तीकडे सगळे अधिकार न देता काय केले पाहिजे, त्याचे अधिकारांचं केंद्रीकरण केलं पाहिजे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ रिम्युनरेशन, म्हणजेच मोबदला, योग्य तो मोबदला योग्य व्यक्तीला योग्य कामानुसार दिला पाहिजे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ स्केलार चेन, अधिकार साखळीचे तत्व, जे काही लेवल्स आहेत व्यवस्थापनाचे त्या लेवल्स नुसार काय केले पाहिजे, अधिकार साखळीचा वापर केला पाहिजे. त्यानुसारच काय केलं पाहिजे, कम्युनिकेशन संस्थेमध्ये झालं पाहिजे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर, जे काही काम करायचं आहे ते कसं झालं पाहिजे, योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून पूर्ण झालं पाहिजे. त्यानंतर आहे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी, एक समानतेचे म्हणजे समान न्यायाचे तत्व. हे तत्व काय सांगते, की संस्थेमध्ये कोणत्याही एम्प्लॉई मध्ये डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव झाला नाही पाहिजे. सगळ्यांना समान वेतन, समान काम आणि समान त्यांना वागणूक दिली पाहिजे. त्यानंतर 12 बघा, 12 नंबरचं प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेनर, जे काही एम्प्लॉईचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाच्या स्थैर्याबद्दल हे सांगते, की त्यांना जॉब सिक्युरिटी दिली पाहिजे. त्यांचं जे काही कार्यकाल आहे, त्यांचं जे काही जॉब आहे, जे काही पेमेंट आहे याच्याविषयी स्टेबिलिटी दिली पाहिजे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह, म्हणजेच पुढाकार घेण्याचे तत्व. तर यामध्ये काय सांगितलं आहे, की प्रत्येक वर्कर्स असतील, एम्प्लॉय असतील किंवा मॅनेजर असतील, त्यांनी काय करायचंय, स्वतः पुढाकार घेतला पाहिजे आणि जे काही पुढाकार घेणार आहेत, आयडिया शेअर करणारे जे काही एम्प्लॉय आहेत त्यांचं स्वागत केलं पाहिजे, म्हणजे ते स्वयंप्रेरित होऊन जास्त काम करतील. त्यानंतर आहे शेवटचं प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट डी कॉर्प्स, म्हणजे टीम वर्कचे, एक संघ भावनेचे तत्व. हे काय सांगतं, की सगळ्यांनी एक युनियन म्हणून, एक संघ म्हणून एकत्रित काम केले पाहिजे, तरच काय होतील, ज्या काही डिफिकल्टीज आहेत, ज्या काही त्रुटी आहेत त्या ताबडतोब सॉल्व करता येतील. अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 भागामध्ये प्रिन्सिपल ऑफ 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हे आपण शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि असेच कॉमर्स रिलेटेड 11वी-12वी कॉमर्स रिलेटेड नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि माझ्यासोबत कॉमर्स शिकण्यासाठी आपल्या प्राध्यापक निलेश भाग्यवंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व तसेच जे काही सगळे 11वी-12वीचे जे काही PDF नोट्स आहेत त्या मिळवण्यासाठी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.